चला तर आज दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहणारी चकली बनवणार आहोत। तर इथं मी चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। तर भाजणीची रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर इथं साधारण 1 किलो पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं 2.5 पळी तेल गरम करून घेणार आहे मोहनसाठी। तर इथं छान असं कडकडीत मोहन आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे। तर त्याच्या अगोदर मी यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे। तर 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्यासोबतच 1 ते सव्वा चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे मी तीळ घातलेले आहेत, 1 चमचा हळद घातलेली आहे। आता हे कोरडे जिन्नस सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला यावरती कडकडीत मोहन घालायचं आहे आणि यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर गरम असल्यामुळे मी चमच्याने अगोदर मिक्स करून घेते आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं पिठाला तेल चोळून झालं की याचा मुटका बनतोय, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे। आता इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, साधारण 1 ते 1.5 लिटर। आता यामध्ये पाणीही गरमच वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पहिलं उलटण्याने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम कमी झालं की हाताने आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चकली बनवायला घ्यायची आहे। तर त्या पिठातील जेवढा साच्यामध्ये बसतो तेवढा आपण गोळा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन याला मऊ करून घ्यायचा आहे। जास्तही मऊ नाही करायचा किंवा जास्तही कडक नाही करायचा। तर इथे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये घालून याला छान अशी चकली पाडून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त काटेरी चकली बनलेली आहे। आता तेलही इकडं गरम केलेलं आहे। या तेलामध्ये आपल्याला या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत। तर तेलामध्ये सोडत असताना तेल चांगलं गरम असावं आणि 4 ते 5 चकल्या यामध्ये सोडल्यानंतर लगेचच त्याला पलटी करायचं नाही, थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि दोन्हीही बाजूनी छान अशी कुरकुरीत चकली, खुसखुशीत चकली फ्राय करून घ्यायची। तर डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, नक्की चेक करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।